जे जे निवेदन द्यायला जाईल असं वेगवेगळ्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात? हा, तेही मला रात्री कळालंय, म्हणून आमची रात्री त्याच्यावरती सॉरी आम्हाला ते रात्रीही कळालंय की प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात ज्या पोरांनी आमच्या रास्ता रोकोचे निवेदन दिलेत त्यांना नोटिसा दिल्यात. त्या नोटिसा स्वीकारल्या तरी काय हरकत नाही, काय होत नाही, कारण आपण काय आंदोलन दंगल फिंगल करणार नाही, जाळपोळ करणार काय होणार नाही. तुम्ही नुसता रास्ता रोको केलाय, मराठा बांधवांना जाहीर सांगतो, तुम्ही नुसता रास्ता रोको केलाय म्हणून जर गुन्हा दाखल केला ना, तुम्ही मला येऊन सांगायचं. कारण काही काही SP आणि PSI जाणून बुजून शांततेत केलं तरी गुन्हे दाखल करायला लागले, हे सरकारला मागात पाडणार. हा, जर असं काही झालं ना, शांततेत रस्ता रोको करून तुम्ही जर गुन्हे दाखल केले ना, गृह मंत्रालयाचं ऐकून किंवा गृहमंत्र्याचं ऐकून तुम्हाला हे जड जाणार, 100% जड जाणार आहे. आम्ही हटतच नाहीत सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय. इकडे येऊन प्रश्न सोडायचे तर आम्हाला सलाईनवर जगायला लावलंय. दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून सरकार चालवता काय? काल चंद्रकांत पाटील यांना तुम्ही आव्हान केलं होतं चर्चेचं, तुम्ही या अंतरवालीला आम्ही चर्चा करायला तयार आहे. त्यानंतर तुम्हाला त्यांच्या सरकारकडून म्हणावं किंवा त्यांच्या कुठल्या PA वगैरे यांच्याकडून काही संपर्क झालेला आहे का? सरकार आता अशोक चव्हाणांचा यांनी उल्लेख केला, त्यांनी बोलले म्हणून काल चंद्रकांत पाटील म्हणाले होते. तसं जे तुम्हाला आवाहन करतायत की तुम्ही सबुरीनं घ्या, संयमानं घ्या, काहीतरी चर्चेतून तोडगा काढा वगैरे वगैरे, ते आवाहन करतायत, तसं तुम्ही एकदा तरी करणार आहात का सरकारला, मंत्र्यांना आवाहन? का केवळ हे डाव, रडीचा डाव याच्यावरच तुम्ही पण अडून बसणार आहेत? मला तर जीबत दुसरी भाषा चिळाली हो त्यांना सांगून ती जर भेटत असते मी नट खपाखपात बदलेली असते, एका रात्रीतून दुसरी टाकली असते या म्हणायला. तर कटाळा आला हो मला. आमचे दार उघडेत, कोंडा कड्या सगळं मोडून गेलं आमचं. कुणी येतं उघडीत, आमचं दार मोकळच आहे चर्चेला. तुम्ही म्हणता दारं उघडे आहेत, त्यांनी पण म्हणतात दारं उघडे, पण ते असं व्यक्तिशः सांगतायत ना की बाबा सबुरीनं घ्या, संयमानं घ्या आणि काहीतरी चर्चेनं घ्या वगैरे. तसं तुम्ही सरकारला म्हणणार आहेत की बाबा या, आज या, तुम्ही दारं उघडेत हे नेहमी पहिल्या दिवसापासून म्हणताय, पण आता आज घडीला आज या चर्चेला चर्चा करूयात, चर्चेतून मार्ग काढूयात, डाव खेळण्यापेक्षा असं काही म्हणणार आहेत का? तसं तरी आव्हान सरकारला या आमच्या माध्यमातून मी तसं म्हणणं म्हणजे माझा समाज मी हरवी नाही. आम्ही जनता आहेत, त्यांनी एक पाऊल मग सरकून जनतेत घुसायला पाहिजे. माय बापा काय पाहिजे रे, जबाबदारी त्यांच्यावर खांद्यावर हात फिरायची, पाठवून हात फिरायची जनतेच्या. जनताने कोणत्या दिवशी ऐकलं नाही त्यांचं. 6.5 महिने होत आले जातात त्यांचं ऐकते जनता. मुख्यमंत्र्याचा मान सन्मान केलेला आम्ही प्रत्येक वेळेस शब्द वापरतो, देऊ शकते तर मुख्यमंत्री, बाकीच्यांनी त्यांना साथ द्यावी. त्यांना यायला काय हरकत आहे? मनानं बोलवायला पाहिजे का जनतेने? बोलवायला कार्यक्रमाला पाहिजे, लग्नाला पाहिजे, इथं काही वरात असली तर तिथं पाहिजे. ढोलेबाजी आहे का? मग मला थोडं अंग हालायचंय. इथं आमंत्रण नसतं. इथं जनता तुमची आहे, तिने तुम्हाला त्या राजगाद्यावर बसेल. आजचा राजा तुम्ही आहेत, पण राजाला दयाच जर येणार नसली तर त्याला राजा नाही म्हणलं जात. जरा मागचे दाखले घेऊन बघा, वाचून बघा, राजा कोणाला म्हणलं जातं? ज्याला दया आहे जनतेची त्याला. इथं जनता आक्रोश करायला लागली, रस्त्यावर उतरायला लागली. तुमच्या साध्या रागासाठी गुलाल नाही फेकला म्हणून, 10% घेतलं नाही म्हणून तुम्ही जनतेला वेटीस धरायला लागले. तुमचे दिवस जवळ आलेत, मग वेटीस धरणाराचा सुपडा साफ करील जनता. तुमच्या राजकीय करिअरचा वेटीस धरायला लागला तुम्ही जनतेला. आता दिवस कोणचे आहेत, काय आहेत? जनता आक्रोश करते आणि तुम्ही गुलाल नाही उधळला म्हणून. द्या ना सगळ्या स्वारीची अंमलबजावणी. तुमच्या चौकून गुलाल पाडला पाहिजे, इतका टाकी देईन. हात पुरत नाही ते थोर गुलाल देईन तुमच्या. ओके, चला, धन्यवाद. माध्यमांशी संवाद साधलेला आहे आणि त्या वेळेला त्यांनी बऱ्याच मुद्द्यांवर देखील हात ठेवलेला आहे. सरकारनं एक पाऊल मागे घेऊन जनतेशी चर्चा करावी असं जरांगे पाटील यांनी सरकारला आवाहन केलंय. 10% आरक्षण घेतलं नाही म्हणून सरकार जनतेला वेठीस धरतंय असे आरोप देखील सरकारवर जरांगे पाटलांनी केलेत. सरकारने एक पाऊल मागे घेऊन जनतेशी चर्चा करावी अशी मागणी देखील जरांगे पाटलांनी सरकारकडे केलेली आहे.